तर कसब्यातून कुणाल टिळक हे भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत। मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढण्याची इच्छा होती, मात्र पक्षाने तिकीट नाकारलं। त्याचा मोठा फटका हा भाजपला बसला असं कुणाल टिळक म्हणतात। ब्राह्मण चेहरा म्हणून पक्षाने संधी दिली पाहिजे असंही कुणाल टिळक म्हणतात। ज्यात विधानसभेचे वेध लागले, तुम्ही कसबा पोटनिवडणुकीत तुम्ही सुद्धा तिकीट तुमचं नाव होतं। आता तुम्ही तशी तयारी केली आहे का? वरिष्ठांना काही कळवलंय का? काय इच्छा आहे तुमची राजकीय तुमच्या वाढदिवस? खरं तर पोटनिवडणुकीनंतर जे काही पोटनिवडणुकीला पराभव झाला कसबा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा, तो पराभव काढण्यासाठी संपूर्ण संघटना परत एकदा कामाला लागली। मी पण मागचा 1-1.5 वर्ष काम करत आहे। युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ग्राउंड लेवलवर जाऊन प्रत्येक प्रभागामध्ये फिरतो आहे मी मागचे काही महिने झाले। आणि त्यामधूनच मी त्यांना साधारणतः एक असा मला वाटतं की मी त्यांना सांगितलेलं आहे की मी कसबा मतदारसंघात इच्छुक आहे ह्या वेळेला विधानसभा लढवण्यासाठी, आणि संपूर्णपणे प्रयत्न माझे त्या दिशेने चालू आहेत ऑलरेडी। पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मण चेहरा नसल्यामुळे मोठा फटका बसला आणि त्याचा परिणाम राज्यात झाला। महाविकास आघाडी झाली, इंडिया आघाडी तयार झाली। तुम्हाला वाटते का आता संधी दिली पाहिजे पक्षाने की ब्राह्मण चेहरा पुन्हा एकदा कसब्यात बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी? हे बघा, शेवटी जातीच्या ह्याच्यावर तर आम्ही राजकारण करत नाही, कधी करणारही नाही। मला वाटतं की संपूर्ण संघटनेचे कोणी इच्छुक असेल कसबा मतदारसंघातनं सर्वांनीच मागचे 1-1.5 वर्ष कष्ट घेतलेले आहेत। पक्षश्रेष्ठी जे काय ठरवतील शेवटी त्याला मान शेवटी राखला जाईल, आणि संपूर्णपणे जी काही संघटना आहे ती जो कोण उमेदवार असेल त्याच्या मागे उभं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।